राज्यसेवा पूर्व 2026चा रिझल्ट जाहीर झाला आहे आणि कट ऑफ आहे 98 आणि माझा स्कोर होता 90.50 म्हणजे 3 प्रश्न जास्त चुकले आणि त्याच्यामुळं प्रिलिम्स क्वालिफाय होत नाही आहे मी. सो जर झालं असतो मी तर मला असं वाटलं असतं की मेन्सचा पण काही ना काही करावा अभ्यास आणि मग टाईम माझा डिवाईड करावा लागला असतं मला कंबाईनसाठीचा आणि याचा पण. सो एका अर्थाने मी म्हणेल की ठीक आहे, माझं डायलेमापासून वाचलो मी आणि आता मला पूर्ण फोकस कंबाईनवर करता येईल. जे की मी लास्ट 1 वर्ष झालं आता कंबाईनवरच फोकस करतो आहे. सो ठीक आहे, अजून पुढचे 6 महिने पण आता कंबाईनवरच फोकस मला चांगल्या प्रकारे करता येईल. सो एका अर्थाने चांगलं झालं. एक पॉझिटिव्ह गोष्ट बघता येईल याला पॉझिटिव्हली. खरं तर म्हणजे व्हायचं होतं मला पास, म्हणजे असं नाही की मी काय मुद्दाम नापास नाही झालेलो. म्हणजे इच्छा होती मेन्स द्यायची, पण आता नाही देता येणार तर आय थिंक ठीक आहे. तो टाईम पण म्हणजे मला डिवाईड होणार नाही आता. सो एका अर्थाने चांगलंच आहे म्हणेल आणि कंबाईनकडे आता मला फोकस करता येईल आणि चांगली गोष्ट याच्यात ही आहे, ती अजून एक ती म्हणजे रिझल्ट खूप फास्ट लागलेला आहे आणि UPSCपेक्षा पण फास्ट रिझल्ट राज्यसेवाचा लागलेला आहे. सो कंबाईनचा पण रिझल्ट लवकर लागण्याची शक्यता आहे. सेकंड आन्सर की पण लवकर येऊ शकते आणि रिझल्ट पण लवकर येऊ शकतो. म्हणजे 3 आठवड्यात रिझल्ट आलेला आहे राज्यसेवेचा, तर कंबाईनचं पण तसंच होऊ शकतं असं मला वाटतं. सो जास्त कट ऑफचा विचार करण्याची गरज नाही आणि टाईम आपला पण जाणार नाही असं मला वाटतं याच्यामध्ये आणि भरपूर टाईम आहे कंबाईन मेन्सला पण. सो त्या म्हणजे एक चांगलं नियोजन त्याला पण करता येऊ शकतं. आणि ज्यांचं पण राज्यसेवा प्रिलिममध्ये जे क्वालिफाय झालेत तर त्या सगळ्यांना मेन्ससाठी शुभेच्छा.